सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या स्टोरीचे 20 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. कुसुम सकाळपासून जेवण न करता त्याच्यासाठी स्वयंपाक बनवत होती. त्याच्या आवडत्या पदार्थ बनवत होती. पण बाळाला भाजलं. कुबेर घरी आला. सासू सासऱ्यांनी त्याचे कान फुंकले आणि धड त्यानंही ते खाल्लं नाही आणि तिनंही खाल्लं नाही. सगळं जेवण होतं तसंच होतं. म्हणून आता ती उठली. तिने कुबेरची मिठी सोडवली. मग तिला कुबेर म्हणाला, आता का उठतेस? मी आता सगळं कबूल केलं आहे ना, आणि तुझी माफीसुद्धा मागितली आहे की. तरीही मला माफ करणार नाहीस का तू? ती म्हणाली, सकाळपासून उपाशी आहे मी. माझ्या पोटात कावळे ओरडायला लागले आहेत. त्यात बाळ अजून अंगावर पितंय. त्यात मी काही नाही खाल्लं तर दूध कसं येणार? मला तर अजिबात इच्छा नाही जेवायची. तोंडात अन्नाचा घासही नाही जाणार. आज इतकी दुखावली आहे मी. पण त्या कोवळ्या जीवासाठी तरी मला खावंच लागेल ना, कारण त्याचं पोट तेव्हाच भरतं जेव्हा माझी छाती दुधानं भरते. सकाळपासून मला खूप भूक लागली होती, तरीही मी काही खाल्लं नव्हतं. भूक राखून ठेवली होती, कारण मी आतुरतेने तुमची वाट बघत होते. सगळं तुमच्या आवडीचं जेवण बनवून तुमच्यासोबत पोटभर खायचं होतं मला. पण आल्या आल्या पोटभर जेवणाऐवजी पोटभर मार मिळाला मला. असं म्हणून पदरानं डोळे पुसत ती उठायला लागली. मग त्याला खूप वाईट वाटलं. कुबेर तिला म्हणाला, थांब, तू उठू नकोस. मग तो स्वतः उठला. त्यानं एकच ताट वाढून घेतलं आणि तो तिला एक एक घास भरवू लागला. आधी ती नको म्हणाली, खाईन माझी मी. पण त्यानं तिला त्याची शपथ घातली आणि मग ती त्याच्या हातातून एक एक घास खात होती आणि सोबतच रडतही होती. मग तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू त्याच्या हातावर पडत होते. आणि तो म्हणाला, कुसुम, मला माफ कर ना. तुला माहीत आहे ना मी कसा आहे. मला खूप राग येतो गं. आणि त्यात मला आल्या आल्या असं बाळाला भाजलेलं दिसलं आणि माझा राग अनावर झाला. आईबाप बोलत होते म्हणून खरं तर मी तुला नाहीच मारलं. तो सगळा बाळाला भाजलं याचा राग होता. मान्य आहे, तू हे सगळं माझ्यासाठी करत होती. पण कुसुम, बाळाला काही झालं तर केवढ्यात पडेल? तूच विचार कर ना. मी घाबरलो होतो, कारण भाजल्यावर काय वेदना होतात हे मला चांगलंच माहीत आहे. मला माझा राग आवरत नाही, हे तुला माहीत आहे ना. मी एक वेडा आहे, विना आईचा आहे. पण तू तरी शहाणी आहेस ना. तूही लगेच मला सोडून निघाली होतीस का? ती म्हणाली, मग मी काय करू? तुमचे आईबाप तुम्ही इथं नसला की आपल्या दारात सुद्धा येत नाहीत. पण तुम्ही आला की मात्र मध्ये मध्ये करतात. मला हे आवडत नाही. आणि तुम्हाला असं वाटतं का मी जे काही बोलले ते खोटं आहे? अहो, खरंच ते आपल्या बाळाकडे चांगल्या नजरेनं पाहत नाहीत. त्यांची अशी इच्छा होती की आपल्याला सगळ्या मुली व्हाव्या, एकही बाळ होऊ नये, आपला वंश वाढू नये. पण आपल्याला मुलगा झाला, तोही पहिलाच, इतका राजबिंडा. हे अजिबात बघवत नाही त्यांना. आत्या तर सतत मी बाळाला उघडा करून आंघोळ घालायला लागली की खालीवर बघत असतात पालथ्या नजरेनं. सुरुवातीला मी 1-2दा त्यांना बाळाला आंघोळ घालायला बोलावलं होतं. पण त्या खूप वाईट साईट बोलल्या बाळाविषयी. त्याला मुडदूस झाला आहे, रगतपिती उठले आहे सारखा दिसतोय, खूपच मोठं झालंय, आताच इतक्या तब्येतीचा काय उपयोग आहे, वगैरे वगैरे त्या बोलल्या. आणि बाळाला नजर लागली आणि बाळ खूप आजारी पडलं. म्हणून मी त्यांना आता आंघोळ घालायला बोलवतच नाही. एकटीच त्याला आंघोळ घालत असते. कुबेर म्हणाला, मला हे सगळं माहीत आहे गं. सगळं कळतं, पण अंगवळणी पडत नाही. कारण माझं अंग लहानपणापासून मार खाऊन खाऊन आणि शिव्या खाऊन कोडगं झालेलं आहे. तेही इतकं की त्याला आता भावना समजत नाहीत. त्याला फक्त रागाची आणि माराचीच भाषा समजते. कुसुम आज माझी आई असती तर मी असा नसतो गं. अगं, लहानपणापासून मी तिच्या प्रेमासाठी तरसलो आहे. तिची उणीव मला कायमच भासत आलेली आहे. आज ती उणीव जन्मभर भासणार आहे.
असं काय पाप केलं होतं ग मी, म्हणून माझी आई मला सोडून गेली. लहानपणी कोणाचं लग्न असलं, कोणाच्या घरी सवाष्णी असल्या, कोणाची नवी सून किंवा नवी नवरी असलेली मुलगी घरी आली की भुत्ती सोडायला बोलवायचे बायकांना. तेव्हा बायका तिकडे निघायच्या. आम्ही पोरं पोरं खेळत असलो की त्या फक्त स्वतःच्या मुलाला हाका मारून बोलवून घ्यायच्या आणि सोबत घेऊन जायच्या. आणि ती मुलंसुद्धा खेळता खेळता मातीचे हात झटकत आईच्या पदराला पकडून मस्तपैकी उड्या मारत जायचे. किती खुश असायचे ते माहीत आहे का तुला? पण कुसुम, मी मात्र तिथेच मातीत एकटा बसायचो. मला कोणी हाक मारत नव्हतं. मग मी उपऱ्यासारखं कोणाच्या मागे जायचं ग? आईच्या मागे हट्ट करण्याचा, उड्या मारण्याचा आनंद मला कधीच मिळाला नाही. शाळेत जाताना 1 रुपया दे तरच शाळेत जाईन असं म्हणून मी कधीच कोणाच्या मागे लागलो नाही. कारण हट्ट पूर्ण करणारच कोणी नव्हतं तर हट्ट करून काय उपयोग, तूच सांग. रात्र झाली की सावत्राई तिच्या मुलांना गोष्टी सांगायची, मांडीवर घेऊन झोपवायची. पण फक्त तिच्या मुलाला. मी मात्र बाजूला झोपलेला असायचो. तिच्या अंथरुणावर झोपायची सुद्धा मला परवानगी नव्हती. दोन्ही बहीण भावंडांच्या वेळी ती जेव्हा बाळंतीण झाली तेव्हा तिने मला अक्षरशः मुलांनी शी केलेली बाळुतीसुद्धा धुवायला लावली. आणि मी सगळं केलं, फक्त आई सांगत होती म्हणून. विहिरीतनं पाणी आणून रांजण भरणं, झाडून काढणं, भांडी घासणं, चुलीपुढे जळण आणून टाकणं, ओटा शेणानं सारवून घेणं, शाडूच्या मातीनं चूल सारवणं, सगळं केलं आहे मी कुसुम. ज्या वयात मुलं खेळायची बागडायची त्या वयात मी बायकांसारखी घरची कामं करायचो. बापाची सुद्धा त्याची त्याची वेगळी कामं असायचीच शेतातली. आणि मी सगळं केलं तरच मला खायला मिळायचं. पण इतकं सगळं करूनही शांत भिंतीच्या शेजारी भिंत पकडून तिच्याकडे जीभ चाटत बघत बसायचं. ती केव्हा ताट समोर देते याची वाट बघत बसायचं. आणि तिनं जेव्हा आपल्यासमोर ताट सरकवावं तेव्हा ते उचलून घ्यायचं आणि वसा वसा खायचं. कुसुम, मला जेव्हा भूक लागली तेव्हा माझ्या पोटाला अन्न कधीच मिळालं नाही. नेहमी उशिरा मिळालं किंवा सगळी भूक मरून गेल्यावर मिळालं. म्हणून कदाचित आता तू माझे इतके लाड करतेस ते मला पचत नाहीत आणि माझ्याकडून अशा चुका होतात. तू माझ्यासाठी इतकं गोडधोड बनवलं पण तेही सुखानं खाणं माझ्या नशिबात नव्हतं ग. आणि ताजं अन्न तर क्वचितच माझ्या वाट्याला यायचं. नेहमी सकाळी शिल्लक राहिलेलं संध्याकाळी आधी मला वाढलं जायचं आणि संध्याकाळी शिल्लक राहिलेलं सकाळी वाढलं जायचं आणि ते संपल्यावरच भूक शिल्लक असेल तर ताजी भाकरी मिळायची. आणि खारीक, खोबरं, काजू, बदाम असलं तर कधीच नाही मिळालं. बघायलासुद्धा नव्हतं मिळत. एकदा मात्र मिळालं होतं बरं का. कुबेर असं कसनुसं हसून म्हणाला, जेव्हा माझा लहान भाऊ ते खात होता आणि त्याच्या हातातून ते मातीत पडलं आणि तेव्हा माझ्या आईने ते उचललं आणि मला खायला दिलं. आता हे बोलताना कुबेरचे डोळे पाण्यानं भरले होते आणि कुसुम तर खूप रडत होती. शेतातून जेव्हा माझ्या मित्रांच्या आई घरी यायची तेव्हा ते तिला पळतच आडवे यायचे आणि मी लगेच तिथंच बसायचो. ती आई लगेच ओट्यातला खाऊ त्यांच्या हातात ठेवायची, पण खूप खूप प्रेमानं. आणि माझ्यावर मात्र प्रेम नाही तर कोणीतरी दया म्हणून थोडासा खाऊ द्यायचं. एखाद्या माऊलीच्या हातात एखादा गोड घास असायचा आणि त्याच्या घासातला घास मोडून स्वतःच्या मुलांना द्यायचा. मग मला मात्र असा घासातला घास देणारी जननी मिळालीच नाही. कधी कधी वाटतं तिने स्वतःसोबत मला सुद्धा का आग लागली नाही. तेव्हाच मेलो असतो तर बरं झालं असतं. का तिने मला बाहेर आणून ठेवला? तिच्या छातीशी घट्ट पकडून का नाही धरलं मला? पण कुसुम, जेव्हा मला भाजलं होतं तेव्हा मला खूप त्रास झाला होता. मग माझ्या आईला किती त्रास झाला असेल? तिचा जीव जाताना तिला काय वाटलं असेल ग? आता माझा बाप, माझे चुलते हसून हसून म्हणतात की तुझी आई सर्किट होती, रागीट होती, वेडसर होती म्हणून तिने असं केलं आणि स्वतः पेटवून घेऊन मेली. पण कुसुम, माझी आई आंधळी असती, पांगळी असती, वेडी असती, सर्किट असती, कशीही असती तरी मला चाललं असतं. पण मला आई हवी होती कुसुम, मला आई हवी होती. असं म्हणून आता कुबेर खूप खूप रडायला लागला आणि आता थांबायचं नाव घेत नव्हता. कुसुमसुद्धा रडत होती.
कोणीच कोणाला समजावत नव्हतं. मग थोड्या वेळानं कुसुम म्हणाली, अहो बास करा आता, बास झाल्या जुन्या आठवणी, आता रडायचं नाही. कुबेर म्हणाला, असू दे ग, कधीतरीच असा योग येतो आणि दाटून आलेल्या ढगासारखं मन दाटून येतं आणि ते मोकळं केल्याशिवाय चैन पडत नाही. आणि मला सांग, आता तूही मला आणि बाळाला सोडून निघाली होतीस आणि म्हणतेस की विहिरीत जीव देते. जे भोग माझ्या वाट्याला आले तेच भोग आपल्या बाळाच्या वाट्याला आणायचे होते का तुला? तुला असं वाटतं का की त्यानंही ते सोसावं? कुसुम डोळे पुसत त्याला म्हणाली, म्हणजे तुम्ही दुसरं लग्न केलं असतं का मी मेले तर? कुबेर म्हणाला, अगं पहिल्यांदाच बायको कोण देत नव्हतं तर दुसऱ्यांदा कोण देईल? हा पण तुझ्या पितळ्या, वाट्या, कळशा आणि तू तयार केलेला आयता संसार बघून एखादी झाली असती तयार. कुसुम आता थोडी हसली आणि म्हणाली, अजिबात नाही, माझी भांडी कोणालाच द्यायची नाहीत, ती फक्त माझी आहेत. कुबेर म्हणाला, पण मरताना ती सोबत नेता येत नाहीत ना गं, ती इथेच राहतात. म्हणून तुला म्हणतो की कोणाला आपला फायदा घ्यायचा आहे तितका घेऊ दे, पैसे घेऊ दे, वाट्या घेऊ दे, कोणी सोबत नेत नसतं, सगळं इथंच राहतं. आणि समजा जरी माझं लग्न झालं तरी मला बायको मिळेल गं, पण आपल्या बाळाला आई मिळणार नाही. कळलं का तुला? माझ्या बापाला माझी आई मेल्यावर बायको तर मिळाली, तो थांबला का? किंवा माझ्या आईच्या मागेसुद्धा गेला नाही. तसंच आपल्या बाळाचं व्हायला नको कुसुम. आणि आता कुबेरचं बोलणं कुसुमला खूप खूप पटलं आणि तिनं यापुढे अशा मरण्याच्या धमक्या द्यायच्या नाहीत किंवा तसा विचारही करायचा नाही असं ठरवलं. मग ती त्याच्या कपाळाकडे बघून म्हणाली, इथं काय लागलं आहे हो, ही कसली खूण आहे? तो म्हणाला, सावत्राईने केलेल्या छळाची ती पहिली खूण आहे. ती नवीन नवीन लग्न होऊन आली आणि मला भूक लागली म्हणून मी हट्ट करत होतो आणि तिनं वैतागून चुलीपासूनच लोखंडाची पक्कड फेकून मारली. डोक्याला खोच पडली आणि अख्खा शर्ट रक्ताने माखला माझा. बाप संध्याकाळी घरी आला, मी त्याला सांगितलं, पण त्याचंही ते नवीन लग्न होतं आणि आईने त्याला बरोबर रात्री घोळात घेतला आणि म्हणाली, खेळतानाच तो पडला आहे. कुबेर खूप अवखळ आहे हो, माझं अजिबात ऐकत नाही, माझं कामही करत नाही, त्याला सांगा की तुम्ही. असं गोड बोलून ती थोडी हसली आणि हा सुद्धा लगेच पागल झाला. कुसुम माझा सांभाळ करण्यासाठी माझ्या बापानं दुसरं लग्न केलं असं म्हणायचा तो त्यावेळी, पण खरं तर त्यालाच बायकोची गरज होती. मला मात्र आई मिळालीच नाही. हे सगळं ऐकून कुसुमला आता तिच्या सासूची खूप चीड येत होती ती, पण कुबेर मात्र न्यूट्रल होता. तिचा राग येऊन येऊन आता त्याच्या जवळचा रागही संपला होता. पण कुसुमला मात्र हे सगळं नवीन होतं आणि ती फार चिडायची. तिच्या नवऱ्यावर केलेल्या जुन्या भूतकाळातल्या अन्यायाबद्दल ती आता भांडत असायची. कुबेर पुढे म्हणाला, एका सणाला दिवाळीच्या बापाने सगळ्यांना नवे कपडे आणले, तसेच मलाही आणले. मला ते कपडे खूप आवडले होते. मी खूप हरकून गेलो होतो. तर माझ्या आईने 2 दिवस त्याच्याशी भांडण उकरून काढलं. ते नवे कपडे तिने तिच्या मुलाला होतील म्हणून तसेच पेटीत ठेवले, माझ्याकडून हिसकावून घेऊन. आणि मला जुन्या बाजारातले जुने कपडे आणायला सांगितले आणि तेव्हापासून मलाच जुन्या बाजारातले कपडे घालायला मिळतात. आणि म्हणून कुसुम, आता मी कडक इस्त्री केल्याशिवाय कपडे घालत नाही. तुमची आई तुमचे कपडे तरी धुवत होती कपडे घालून? मोठ्या साहेबासारखा तिच्याच साड्या मला धुवायला लागायच्या. हे कारण आहे माझे कपडे धुवेल. आणि धुताना सुद्धा जवळ बसायची. तिच्या साडीला, मुलांच्या कपड्यांना जास्त साबण लावायचा आणि माझ्या कपड्यांना मात्र साबण लावायचा नाही असा दम द्यायची. मग आता कुसुमने कुबेरला सुद्धा थोडंसं जेवण चारलं. दोघेही जेवले आणि पुन्हा अंथरुणावर पडले आणि पुन्हा त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. तिला आता झोप येत होती आणि कुबेर मात्र झोपत नव्हता. मग त्यानं हळूच तिला जवळ घेतली. इतक्या दिवसांचा विरह त्याला आज भरून काढायचा होता. आणि आधी त्यानं तिला मारल्यामुळे दुखावलेली कुसुम त्याच्या हळूवार स्पर्शानं खुलायला लागली आणि ती मुद्दाम म्हणाली, मला खूप झोप आली आहे, झोपा की आता, काय असेल ते सकाळ करूया. कुबेर म्हणाला, तुला माहीत आहे ना, खेडेगावात जास्त झोपलेलं चालत नाही.
ती म्हणाली, आता कुठं आपल्याला कोणाचा जाच आहे, दरवाजावर कोण थाप नाही टाकणार आपल्या, लवकर उठा म्हणून. कुबेर म्हणाला, तुझी सासू नसली तरी आता लहान मूल आहे, त्याला भूक लागली की ते उठणारच ना, आणि आपल्याला काम करता येणार नाही. आता त्याचं पोट भरलंय, तोही झोपला आहे, तुझंही पोट भरलंय, मग माझं पोट भरू दे ना, असं म्हणून त्यानं तिला जवळ घेतली. मग ती म्हणाली, का हो, हल्ली तुम्ही मला त्या मॅगझिनमधल्या बाईसारखं उघडं व्हायला सांगत का नाही बरं? कुबेर म्हणाला, कारण ते मॅगझिन मी केव्हाच फाडून टाकलं. ती आश्चर्यानं म्हणाली, का? इतकं आवडत होतं की ते तुम्हाला? एकदा मी फाडायला घेतलं तर मारलं होतं तुम्ही मला, आणि आता स्वतःच फाडलं होय? कुबेर म्हणाला, ज्या दिवशी मी तुला पाहिली त्या मॅगझिनमधल्यासारखी, तेव्हाच मी ते फाडून टाकलं, कारण माझी इच्छा पूर्ण झाली आहे, आणि आताही माझी इच्छा पूर्ण होणार आहे, असं म्हणून त्यानं तिचे कपडे काढायला सुरुवात केली, आणि तिने लाजून डोळे झाकून गप्प बसली. आणि इकडे सासू मात्र सासऱ्याला म्हणाली, काय हो, ती खरंच गेली की काय रुसून? सासरा म्हणाला, नाही अगं, घराला मगाशी कुलूप दिसत होतं, पण आता आतून दरवाजा बंद आहे. बहुतेक ती परत आली आहे की कुबेर एकटा आहे, काही कळत नाही. सासू म्हणाली, आली तरी येऊ द्या की, ती आपलं काहीच वाकडं करू शकत नाही. आपण फक्त आपला फायदा बघायचा आणि पिन मारत राहायच्या. पण काय हो, कुबेर आता किती पैसे कमवतोय बघितलं ना? मी सुद्धा माझ्या मुलाला खूप मोठा करणार शिकवून, आणि त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या सर्व्हिसला लावणार, अशी ती स्वप्न बघत होती. मग किती पैसा गेला तरी चालेल, मी खंबीर आहे, असं म्हणाली. पण काय हो, काय चाललं असेल त्यांचं आत? भांडत बसले असतील का? सासरा म्हणाला, आता झोप गप्प, सकाळ काय असेल ते कळेलच की. सासू म्हणाली, तसं नाही हो, फारच माज आल्यासारखं दाखवते ती नवऱ्याच्या पैशाचा. मुलगा झाला, घर पण झालं, म्हणून तोरा मिरवते, म्हणून मला तिचा राग येतो. आता आपलं घर हे असलं गळकं आहे गवताचं, पण त्याच गवताच्या घरात तिचा संसार सुरू झाला ना, आणि आता पत्र्याचं घर बांधून फार मिजाज दाखवते माझ्यासमोर. तिच्या आईमुळे ती अजूनही इथं टिकली आहे हो, नाहीतर मी तिला अजिबात टिकू दिलं नसतं. आणि मला वाटतं आताही ते दोघे रुसूनच झोपले असतील, कारण कुबेर कसला तिरसट आहे माहीत आहे ना. पण बरं आहे, आधी आपण तिला फुगवायचं आणि दोघात भांडण लागायचे. आता कुबेरला फुगवायचं म्हणजे तरीही दोघात भांडणच लागतात, असं म्हणून ते हसत होते. आता सकाळ झाली. रात्रीतून 2 वेळा त्यानं तिच्यासोबत प्रणय क्रीडा केली होती. बाळही छान झोपलं होतं, त्यामुळे ते दोघेसुद्धा अजूनही झोपले होते. बाहेर सासू सासऱ्याला खूप उत्सुकता लागली होती, त्या दोघांचं काय चाललं असेल रात्रभर हे ऐकून घेण्याची. मग दोघेही उठले, आंघोळी वगैरे झाल्या. मग ती बाहेर आली. तिची सासू भांडी घासत होती. कुसुम गेली आणि तिची गुपचूप वाटी उचलून घेऊन आली, आणि सासू गप्प बसली कान कापल्यासारखी. आणि कुबेर खूप हसत होता कुसुमला. मग वडिलांना तो म्हणाला, मला आता शेत वाटून पाहिजे, आम्ही शेती करणार. बाप म्हणाला, तुला काय गरज आहे शेताची? तुला तर साधं खुरपंसुद्धा हातात पकडता येत नाही. मी शेताची देखभाल करतोय ना, तेवढं ठीक आहे. तसा कुबेर गप्प बसला. त्यानं कुसुमकडे बघितलं आणि कुसुमने रागात त्याच्याकडे पाहिलं. तसा कुबेर पुन्हा म्हणाला, नाही पण मला माझं शेत हवंय. मग सासरा म्हणाला, ठीक आहे, 5 पंच बोलवूया आणि वाटणी करूया. मग कुबेरने मुंबईला जाण्याच्या अगोदर सगळ्यांना बोलवून आणलं वाटणी करण्यासाठी, पण कुबेरच्या बापानं अगोदरच सगळ्यांना फितवून ठेवलं होतं. आणि ते पंच म्हणाले, धाकट्या भावाचं लग्न झाल्याशिवाय वाटणी घालता येत नाही, असं सर्वानुमते ठरलं, आणि झालं. वाटणी 2 वर्ष लांब गेली, कारण धाकट्या भावाचं लग्न अजून 2 वर्ष तरी होणार नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी कुसुम आणि कुबेर दोघेही घराला कुलूप लावून निघून गेले. तिच्या आईकडे गेले. तिथे गेल्यावर कुसुमने कुबेर काय म्हणत होता मानपानाबद्दल ते सगळं सांगितलं. तिची आई म्हणाली, ठीक आहे, त्याचा मान त्याला दिला जाईल, असं म्हणून त्याला खुर्ची बसायला टाकली, आणि कुबेरनं आश्चर्यानं कुसुमकडे पाहिलं. मग आता घरी परत येताना कुबेरने TV घेऊन आला, आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आता तिथे साधी लाईट नव्हती. काही वर्षापूर्वी साधा रेडिओ माहीत नाही कोणाला तिथे TV आला, आणि सगळ्यांचे डोळे फिरले. सासू सासऱ्यांना तर अजिबात बघवलं नाही. ते म्हणाले, अरे कुबेर, तुझी बायको आता TV बघत बघत लोळत पडेल. बाळाकडे सुद्धा ती लक्ष देणार नाही, नुसती लोळत खाणार. कुबेर म्हणाला,
तिला टी व्ही बघायला आवडतो म्हणूनच मी आणला आहे. आणि तिला करमणूक तर झालीच पाहिजे, कारण तिला सवय नाही उठसूट कुणाच्याही दारात जाण्याची आणि फालतू गप्पा मारत बसण्याची. आणि मी जे काही कमावतोय ते फक्त माझ्या बायका मुलांचं आहे. मग त्यांनी माझ्या जीवावर ऐश नाही करायची तर कोणी करायची? आणि हे ऐकून तिच्या सासू सासऱ्यांनी तोंड वाईट केलं.